जय हनुमान रिक्षा युनियन सुरई व ग्रामस्थ मंडळ सुरई आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या आनंदात सुरई गावामध्ये संपन्न झाली। यावेळी सुरई गावच्या हनुमान मंदिर परिसरात मोठ्या आनंदात सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। जय हनुमान रिक्षा युनियन सुरई व ग्रामस्थ मंडळ सुरई आयोजित श्री सत्यनारायणाच्या महापूजेत मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली व यावेळी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। तसेच यावेळी जय हनुमान रिक्षा युनियन सुरईच्या वतीने आलेल्या सर्व रिक्षा चालक मालकांचे देखील स्वागत सत्कार यावेळी करण्यात आले। तसेच या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे देखील स्वागत सत्कार करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी जय हनुमान रिक्षा युनियन संघटनेने माहिती देताना काय सांगितले पाहूया। खरं तर आजचा हा दिवस आमच्या सुरई गावासाठी अतिशय आनंदाचा असा हा दिवस आहे। कारण गेल्या वर्षापासून आमचे जे जय हनुमान रिक्षा युनियन आहे त्या युनियनच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सहकार्याने आणि तसेच आमच्या माझे जे पदाधिकारी आहेत युनियनचे त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा वर्षातून एक दिवस असा येतो की त्या दिवशी ह्या युनियनच्या वतीने श्री सत्यनारायणाची महापूजा तसंच कीर्तन सेवेचा एक लाभ इथे दिला जातो आणि संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। आणि सांगायला मला एक अभिमान वाटेल की अनेक अशा संघटना असतात, परंतु रिक्षा संघटनेने हे असा उपक्रम हाती घेणं हे फारच आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पुन्हा एकदा मी माझ्या सर्व रिक्षा युनियनच्या सहकार्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून वर्षानुवर्ष असंच हे सत्कार्य घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। नक्कीच आमच्या ह्या गावातून जेव्हापासून हा मोठा गावचा ब्रिज चालू झाला त्याच्या अगोदर मला वाटतं काहीतरी 20 का 25 रिक्षा होत्या। आज त्या रिक्षांची संख्या जवळजवळ 60 वर गेलेली आहे। सगळे गावातले जे तरुण होतकरू आहेत ज्यांना म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आम्ही प्रत्येकाने तो व्यवसाय अधिक प्रामाणिकपणे करावा, अतिशय प्रामाणिकपणे करावा, अतिशय सौजन्याने करावा अशा वेळोवेळी त्यांना सूचना देत असतो। कधी कुठल्या या धंद्यामध्ये वाद होता कामा नये आणि जय हनुमानांच्या कृपेने यांचा व्यवसाय अतिशय गोडी गुलाबीने चाललेला आहे। बऱ्याचशा संघटना या रूटवर काम करतात, परंतु कुठल्याही एकमेकाशी वाद न करता अतिशय गोडी गुलाबीने हा धंदा ते करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे याच्यातून त्यांना रोजचा रोजगार उपलब्ध होतो। हा असाच रोजगार उपलब्ध होऊन त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती हो ही मी जय हनुमानाकडे प्रार्थना करतो। जय हनुमान युनियनचे आता आमचे दुसरे वर्ष चाललेले आहे। पहिली गोष्ट म्हणजे ह्या पावन नगरीचा सांगाचा मध्ये एक इतिहास घडला आहे। ते कसा घडला सुरई गावाचा की 2005ला जो आमचा महापूर आला होता सगळे याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये, त्यावेळेला फक्त सुरई गाव म्हणजे आमच्या गावात पाण्याचा थेंब नाही। कारण तेव्हापासून आम्हाला बजरंग बली पावलेलं आहे आणि योगायोगी देखा आज आमचा ब्रिज झाला, आमच्याकडे असे प्रोजेक्ट आला हे आम्ही समजतो की एक बजरंग बलीच्या कृपेने आमचा गाव पावन ते झालेलं आहे, नगरी झालेले आहे। आणि ह्या रिक्षाचा व्यवसाय म्हणजे आम्हाला पहिलेपासून आवड आहे आणि मी स्वतः रिक्षा चालक आहे। 78चा माझा परमिट असताना मला वाटते रिक्षा त्यावेळेला हे ब्रिज नव्हतं, काही नव्हतं आणि 1 रुपये मीटर असताना त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि आम्ही कटिंग पिलेल्या ठाण्यामध्ये 1 रुपये मीटर अशा म्हणून हे रिक्षावाल्यांचा मना आदर आहे आणि ही अशीच आमची संस्था भरभराटीत जावं आणि यांचं बघा जे काही समय असेल पोलीस यंत्रणा असतील काय असतील सर्व, आणि मग मी यांना वारंवार सांगतो की तुम्ही तुमच्या एकदम पालन याचा करायचा, तुम्हाला काहीच त्याची बाधा येणार नाही। आणि ते आता कसं आहे दृष्टिकोनाने बघा प्रत्येकाला नोकऱ्या आहेत ना आहेत, पण गावातले तरुण म्हणून जे आमची मुलं आहेत प्रत्येकाला रिक्षा जरी घेतली तरी 2 पैसे कमवू शकतात। ते ही एक त्याची रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून आम्ही दिलेले आहेत। म्हणून तुम्ही असे धंदे करा, त्याच्यामुळे आमचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा आहे। पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या लोकांनी जेव्हा रिक्षा युनियन तयार केली तेव्हा अरुण पाटील आमच्या लोकांना अध्यक्ष उपाध्यक्ष याचा मान सन्मानित काही दिला, त्याच्याबद्दल त्या लोकांचा आम्ही आभार मानतो। त्या पद्धतीने या लोकांना कुठल्याही प्रकारचा कुठलाही त्रास झाला तर त्याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक उभा राहतो आणि या लोक पूर्णपणे आता कसं हे कामधंदे कमी असल्या कारणे हा धंदा आहे रिक्षाच्या धंद्यामध्ये स्वतःचा एक तर स्वतंत्र होतो, तर प्रत्येक माणसाने शांत पद्धतीने धंदा करावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो की कुठल्याही गोष्टीची वादिवाद न करता एकाने दुसऱ्याने समजून घेणं
एखाद्याचा कोणाचा वैयक्तिक होत असेल पण त्याला पण समजून घेण्याची आपल्याजवळ क्षमता असायला पाहिजे. अशा पद्धतीने माझ्या रिक्षावाल्यांना मी एक नम्रतेची विनंती करतो की हा धंदा प्रत्येकाच्या नोकरीपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. आम्ही रिक्षा चालवली तो भाग वेगळा, त्या टायमाला 1 रुपया शीट होता, आज 30 रुपये म्हणजे 30 पट त्याचा भाव आहे. पण तरी सुद्धा मला एकच यांना विनंती करायची आहे की आपण हा धंदा सोन्याचा चांगलं चाललेलं आहे, सर्वांचा आनंदीने चाललेला आहे. जेवढे रिक्षा चालवतात त्यांच्या प्रत्येकाच्या घरात सुख शांती आहे, त्याची पुढे पण सुख शांती राहावी अशी मी माझ्या हनुमंतरायाप्रमाणे प्रार्थना करतो. धन्यवाद. कसा होता आमच्या फक्त 22 आणि किंवा 22-23 रिक्षा होत्या. त्याच्यामध्ये आमचा कसं झाला होता, पहिले सुरई ते मानकुली या पद्धतीने रिक्षा चालत होत्या. त्याच्यामध्ये आमचा धंदा पण कमी होत होता, पण तरी पण असं पोटापाण्याचा प्रश्न होता. पण तरी पण शेवटी आमचा तेवढाच पाहिजे तेवढा धंदा नव्हता. पण जेव्हापासून तो डोंबिवली आणि सुरई आणि मानकुलीपर्यंत हा ब्रिज जोडला गेला समुद्राला, त्याच्यानंतर आमच्या गावातल्या लोकांना एक चांगलाच असा या भेटला. एक भाजीपाल्याचा किंवा दुसरा येण्या जाण्याचा प्रवास होता तो एकदम सोयीस्कर झाला. त्याच्यामध्ये आमच्या रिक्षाचा पण धंदा वाढला. त्याच्यामुळे पब्लिक जी होती ती ठाण्याला जाणारी होती, देवडीला जाणार होती, आता डोंबिवली कल्याणला जायला लागली. कारण का आता इथून सोयीस्कर आणि चांगला आणि त्याच्यामुळे आमचा रिक्षाचा धंदा पण थोडाफार वाढला. त्याच्यामुळे आमच्या रिक्षा ज्या होत्या पहिल्या 22-25 त्या आता 60वर आकडा गेलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या गावातल्या 60 जणांना जेवढा म्हणजे रोजगार मिळाला आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, आमच्या गावातल्या लोकांना जे काही भाजीपाला लावतात किंवा जो येवाजावाचा तो व्यवहार करतात धंद्याचा किंवा याचा, त्याच्यामुळे त्यांचा पण तो रोजगार झाला चांगला आणि त्यांच्यामुळे त्यांचे पण दिवस चांगले झाले. आणि त्याच्यामुळे आमच्या सुरई, मानकुली, भरवडी आणि अंजूर, आपण सारंगाव, वेला यांच्यासाठी म्हणजे एकदम चांगला सोयीस्कर आणि चांगला हे झाला. आपण जे काय बोलतात त्याला म्हणजे रोजगार हे झाला समजा. त्याच्यामुळं आम्ही ते ब्रिज झाला त्याच्यामुळे आमचा जामच फायदा झाला. आनंद झाला का? हो म्हटले झाला ना. मग सांग आता वारीमध्ये तुला किती किलो आनंद झाला? आता वारीचा आनंद किलो मध्ये सांगता येतो का महाराज? जसं साखर खाल्ल्यानंतर साखरेची गोडी तो अनुभव घ्यावा लागतो. वारीमध्ये किती आनंद झाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तसं आपल्या जीवनामध्ये देवाचं संग, देवाचं सुख किती प्राप्त झालं याच्यासाठी त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि तुकोबारांनी तो अनुभव घेतला आणि अनुभव घेत असताना तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलं काय तुमच्या जीवनामध्ये? घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया ज्ञानेश्वर. जय हनुमान रिक्षा युनियन सुरई यांच्या विद्यमाने सत्यनारायणाची महापूजा गेली 2 वर्षापासून संपन्न होते. जय हनुमान रिक्षा युनियन अध्यक्ष व वारकरी समाजाचे अध्यक्ष आगरी समाजाचे अध्यक्ष अरुण पाटील साहेब, उपाध्यक्ष असणारे नितीन पाटील, विश्वनाथ वझे आणि सचिव असणारे हरिभक्तपरायण हनुमान पाटील व बबन पाटील साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण रिक्षा कमिटी, मी मगाशी बोलून गेलो की शक्यतो रिक्षावाल्यांना कोणी चांगलं बोलत नाही, पण आज या रिक्षावाल्यांनी या ठिकाणी आपल्याकडं हनुमंतरायांची सेवा घडावी, अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं या अनुषंगाने उत्तम अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या सर्व सुरई गावातील रिक्षावाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. हा आदर्श प्रत्येक गावातील लोकांनी घेण्यासारखा आहे आणि त्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो. आज कीर्तनासाठी मृदुंगाची साथ करणारे युनियनचं याचं म्हणायचं झालं तर आमचा रिक्षा धंद्याला ना 2 वर्षापासून जरा चांगले दिवस आलेले आहेत. याच्या अगोदर जे होतं ना तेवढं खास नव्हतं. आणि हा नवीन ब्रिज झाल्यापासून डोंबिवली ते मानकुली आम्ही रिक्षा चालू करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे तिकडनं. आणि तिकडच्या पण 2-3 युनियन आहेत, त्यांचा पण आम्हाला सहकार्य आहे. त्यांचं आणि आमचं सहकार्य मिळून आम्ही धंदा चालवतो. आमची संघटना तशी हे शांतीमध्ये पण आहे आणि हे पण आहे. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आम्हाला वेळोवेळी सहकार्य पण करतात आणि चांगले म्हणजे जर भांडणाचा विषय तर ते याच्यामध्ये सोडवतात पण. एक आमचा हा गावाचा हे म्हणजे पूजा म्हणजे एक उत्सव म्हणून आम्ही एक वर्षातून एक उत्सव म्हणून साजरा करतो. ते आमच्या मार्फत होते त्याचा आम्हाला अभिमान आहे.
आणि एवढी लोक येऊन आम्हाला सहकार्य करतात. खूप बरं वाटते त्याच्यामुळे. समजलं ना मला. ते आमच्याकडे 20 ते 25 रिक्षा होते आणि हा 2 वर्षामध्ये हा भिवंडी आणि मानकुली आणि डोंबिवलीला जोडणारा ब्रिज झाल्यापासून धंद्याला जरा तेजी आलेली आहे. त्याच्यामुळे आमचं संघटना पण मजबूत झाली आणि 60 मेंबर आमच्या ह्याच्यात झालेले आहेत.